ना पुणेरी, ना सातारी, ना कोल्हापुरी, ना नाशिक, तर ही आहे आपली अस्सल तर्रीबाज मराठमोळी घरगुती मिसळ। नमस्कार मंडळी, स्वाद विथ रसिका या यूट्यूब चॅनलवर मी रसिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। अजिबात वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे। त्या पातेल्यात 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। आता मी यात 2 मोठे कांदे घातलेले आहेत। मध्यम आकाराचे असतील तर 4 कांदे घालावे। कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा छान लालसर असा परतून झालेला आहे। आता आपण यात खोबरं घालून घेऊया। मी ते 50 ग्रॅम एवढं खोबरं घातलेलं आहे। खोबरंही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आपल्या खोबऱ्याचा आता रंग बदललेला आहे। आता मी यात 1.5 इंच आलं घातलेलं आहे आणि 15 ते 20 एवढ्या लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। 2 लहान टोमॅटो घालायचे आहेत। हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। मी यात 2 चमचे धणे घातलेले आहेत। 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत। 1 चमचा खसखस घालून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सगळे जिन्नस भाजून झाले की आता आपण यात खडे मसाले घालून घेऊ। यात मी 5 ते 6 तेजपत्त्याची पानं, 3 हिरव्या वेलच्या, 2 दालचिनीचे तुकडे, 1 चक्री फूल, 5-6 लवंगा आणि 10 ते 12 काळे मिरे घातलेला आहे। तेही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। हे खडे मसाले आपण व्यवस्थित भाजून घेऊ। आता आपलं वाटण व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आपण ह्याला गॅस बंद करून थंड करून घेऊ आणि वाटून घेऊ। मी ते पातेल्यात आता तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की ह्यात आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरे घालायचं आहे। आता मी ते 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। छान आपली फोडणी तडतडलेली आहे। आता आपण यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे। 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला, तुमच्या घरात जो मसाला असतो तोच मसाला इथे तुम्हाला वापरायचा आहे। आपण तयार केलेलं सगळं वाटण आपण ह्यात घालून घ्यायचं आहे। एवढ्या प्रमाणात 15 ते 20 जणांसाठी मिसळ व्यवस्थित तयार होते। वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपले वाटण छान परतलेलं आहे। आता चवीपुरतं आपल्याला ह्यात मीठ घालायचं आहे। मी ते 2.5 चमचे एवढं मीठ घातलेलं आहे। मीठ घालून आपल्याला व्यवस्थित वाटण परतून घ्यायचं आहे। आता मी ते 3 कप स्वच्छ धुवून घेतलेली मोडाची मटकी घालणार आहे।
अशा पद्धतीने मिसळ केली तर अजिबात पसारा होत नाही आणि मिसळ पटकन होते। मटकी छान परतून घ्यायची आहे। आपली मटकी छान परतून झालेली आहे। आता आपण 10 ते 12 मिनिटं बारीक गॅसवर मटकी झाकून ठेवू। पहा, आपल्या मटकीला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आणि वाटणही छान परतलेलं गेलेलं आहे। मटकी छान शिजलेली आहे। आता हे मिश्रण आपण एकदा परतून घेऊ आणि ह्यात गरम पाणी घालू। मी ते 2 लिटर एवढं पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला मोठ्या गॅसवर एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर 5 ते 7 मिनिटं बारीक गॅसवर छान उकळून घ्यायची आहे। आपली मिसळ उकळून तयार झालेली आहे। पहा, किती छान मिसळ आपली तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून ठेवू। पहा, किती छान तर्री आलेली आहे। आता आपण मिसळ सर्व करून घेऊ। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा स्वाद विथ रसिका या यूट्यूब चॅनलला। तोपर्यंत बाय बाय।